ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करत आहोत. म्हणजेच पवित्र मिस्साचा हा सोहळा आहे. प्रभू येशू ख्रिस्त भाकर आणि द्राक्षरसाच्या रूपात आपल्या प्रत्येकाच्या भेटीसाठी येत असतो, आपल्या अंतःकरणात येत असतो, आपल्या जीवनामध्ये येत असतो. तो प्रभू येशू ख्रिस्त 24 तास नेहमी पवित्र वेदीवर त्या ताबरनाकलमध्ये उपस्थित असतो. आणि आजच्या दिवशी तो आपल्याला जाणीव करून देत आहे की मी तुम्हा बरोबर आहे, तुम्हा मध्ये आहे. तो आपला बंधू आहे, तो आपला सखा आहे, तो आपला मित्र आहे, तो आपला प्रभू आहे, तो आपला गुरु आहे, तो आपला परमेश्वर आहे, तो आपल्या जीवनाचा स्वामी आहे आणि तो आपल्या बरोबर आहे. आणि त्यामुळे तो ख्रिस्त म्हणजे आपल्याला त्याच्याकडे बोलावणारा परमेश्वर आहे.
तुम्ही माझ्याकडे या. त्या टॅबरनाकलमध्ये तो ख्रिस्त नेहमीच उपस्थित असतो. तो ख्रिस्त या समयी आपल्या समोर उपस्थित आहे. त्या पवित्र भाकरीच्या रूपात ख्रिस्त स्वतः उपस्थित आहे. त्याला सर्वप्रथम आपण सर्वजण नम्रपणे वंदन करूया, नमन करूया. ज्या ख्रिस्ताला आपण वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे, त्याची आपण आराधना आणि स्तुती करूया. आपल्या हृदयात त्याचे गौरवगीत गाऊया, त्याचे आभार मानूया. हे ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुझी स्तुती करतो. हे भाकर रूपी प्रभू यीशु ख्रिस्ता, आम्ही तुझे स्तवन गातो. प्रभू यीशु ख्रिस्त म्हणतो, हे घ्या आणि खा, माझे शरीर आहे. त्या ख्रिस्ताचा स्वाद किती महान आणि आनंददायक आहे. विश्वासाने आणि श्रद्धेने त्याचे आपण आभार मानूया. प्रभू यीशु ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा सोहळा आहे, पवित्र मिस्साचा सोहळा आहे. परंतु कोरोना महामारीमुळे आपण चर्चमध्ये मिस्साला येऊ शकत नाही. शरीर रूपाने मिस्सामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्याला आपण स्वीकारू शकत नाही. परंतु तो नेहमीच सदैव सातत्याने निरंतर आपल्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. त्या ख्रिस्ताला आपले दुःख कष्ट माहीत आहेत, आपल्या समस्या माहीत आहेत, आणि तो आपल्या बरोबर आहे. त्या ख्रिस्ताचे थोडा वेळ शांत राहूया, आभार मानूया, स्तवन करूया, आराधना करूया. कुटुंबासमवेत एकत्र त्याच्या चरणी नतमस्तक होऊया. तो आपल्या जीवनाची भाकर आहे. He is the bread of life. जीवनाची भाकर हे गायन गाऊन आपण त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याची भक्ती करूया. कडे पुस्तक आहेत. पान नंबर 67, गायन नंबर
55. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर भाकरीस याचो खायला, नात्या कधी भूक लागेल, भाकरीस याचो खायला, नात्या कधी भूक लागेल, श्रद्धा जो मजवर ठेवील, नात्या कधी लागेल. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर ख्रिस्ता, तू जीवनाची भाकर, स्वर्गीय भाकर आहेस. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सहवासात आमची तहान आणि भूक शमून जाते. तुला स्वीकारल्यामुळं आम्हाला आध्यात्मिक आणि शारीरिक शक्ती मिळते. तू आमच्या जीवनाची भाकर आहेस. तू आमची स्वर्गीय भाकर आहेस. You are the bread of life. You are the bread who has come down from heaven to satisfy our hunger, to quench our thirst. You are with us always. You are the only one who gives us the spiritual and physical strength. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Adore you, Jesus. Worship you, Jesus. Love you, Jesus. तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव गातो. आमचं तुझ्यावर प्रेम आहे. मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन, अध्याय 14. ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला
व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळाकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पेईन त्या दिवसापर्यंत आत्तापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. At the Last Supper, Jesus, in the form of bread and wine, gives his body and blood to the apostles and to us. This body and blood is a new covenant, a covenant established on the love, on the sacrifice. He gives himself totally, perfectly to the human beings to purify us, to wash us, to make us clean, to make us the children of God. With the reconciliation, he builds a new relationship with God. We thank God for the gift of Jesus our Savior, for his body and blood. And as we thank God for his body and blood, let us sing hymn all together. D89 with joyful lips. To be the body of the Lord in this world, to have the Spirit
प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आपण ऐकलेलं आहे. तो स्वतःचं शरीर आणि रक्त एक नवीन करार म्हणून आपणासाठी देत आहे. जुन्या करारामध्ये जनावरांचं रक्त मोशेने वेदीवर शिंपडलं आणि लोकांवर शिंपडलं असं निर्गम पुस्तक आपल्याला सांगत आहे. आणि त्या रक्ताद्वारे परमेश्वराने दिलेला संदेश मोशे लोकांना सांगतो की हे रक्त म्हणजे परमेश्वराने आपल्याबरोबर केलेला करार आहे. जेणेकरून परमेश्वराने केलेल्या सदकृत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. परमेश्वराने जे आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याचं आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. फारोच्या गुलामगिरीतून इस्रायली लोकांना परमेश्वराने मुक्त केलं. त्यांच्यासाठी विविध चमत्कार केले. समुद्रातून त्यांना मार्ग दाखवला. अरण्यामध्ये त्यांना पाणी आणि भोजन दिलं. त्याने त्यांच्यासाठी 10 आज्ञा दिल्या. या सर्वस्वाचा विसर पडू नये म्हणून परमेश्वराने मोशेसह इस्रायल लोकांबरोबर करार केला. त्या कराराचं चिन्ह म्हणून मोशेने जनावरांचं रक्त वेदीवर शिंपडलं आणि लोकांवर शिंपडलं. आणि लोकांनी उत्तरादाखल वचन दिलं की आम्ही परमेश्वराचे वचन पाळू, त्याच्या नियमाप्रमाणे चालू. त्या कराराबरोबर परमेश्वराने त्यांना वचन दिलं की परमेश्वर त्यांच्या बरोबर असेल, त्यांचा सांभाळ करेल, त्यांच्यावर अनिष्ट येणार नाही, त्यांच्यावर काही वाईट येणार नाही. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं रक्त, स्वतःचं शरीर आपल्याला देतो. तो स्वतः वेदी बनतो. तो स्वतः बलिदानाचं कोकरू बनतो. तो स्वतः याजक बनतो आणि त्याद्वारे आम्हाला त्याचं शरीर रक्त देतो. परमेश्वराबरोबर आमचा समेट घडवून आणतो. परमेश्वराबरोबर शांती प्रस्थापित करतो. परमेश्वराबरोबर आपले संबंध दृढ करतो. तो करार एक प्रेमाचा करार आहे. आणि त्यामुळे आजच्या वाचनात आपण ऐकलं, ख्रिस्त भाकर घेतो आणि द्राक्षरस घेतो. भाकर बनून, अन्न बनून तो आपल्या जीवनात येतो. आपल्याला शक्ती देण्यासाठी.
रक्त देऊन तो आपल्या जीवनात येतो, आपल्याला जीवन देण्यासाठी. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. भाकर हे शक्तीचं प्रतीक आहे. तो ख्रिस्त भोजन होऊन आपल्या जीवनात येतो, शक्ती देतो, जीवन देतो. त्याचे आभार मानूया. पापमुक्ती देतो. त्याच्या त्यागामुळं, त्याच्या नम्रतेमुळं, त्याच्या आज्ञाधारकामुळं, त्याच्या प्रेमामुळे तो आपलं सर्वस्व आपल्यासाठी देतो. आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपल्याला परमेश्वराचं प्रेम आणि शांती देण्यासाठी. त्या परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करूया की त्याने आपलं जीवन आपल्याला दिलेलं आहे, आम्हासाठी त्याग केलेला आहे, त्याचं प्रेम आम्हाला दिलेलं आहे. आपलं जीवन त्याच्या समोर आणूया, आपलं जीवन त्याला समर्पित करूया, त्याच्याकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा, आमच्या जीवनाचा सांभाळ कर. आमच्या पाठीशी, आमच्या बरोबर तू सदैव राहा. सर्वजण जीवन घे हे माझे सारे गायन एकत्र गाऊया. त्या परमेश्वराला आपलं जीवन, आपलं कुटुंब समर्पित करूया. पांचाळीस गायन नंबर 15. परमेश्वराने आपल्याबरोबर करार केलेला आहे. तो करार ख्रिस्ताच्या रक्तावर आहे. त्या रक्ताद्वारे आहे. आम्हासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या प्रेमाखातर. अनेक वेळेला करार केले जातात. दोन व्यक्तीमध्ये करार होतात, दोन देशामध्ये करार होतात,
दोन कुटुंबामध्ये करार होतात. हे करार अनेक नियमावर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये अटी शर्ती असतात. त्याच्यात मर्यादा असते. या नियमाचं उल्लंघन केल्यास आपल्याला शिक्षा होऊ शकते. तो करार कागदावर केला जातो. परमेश्वराने केलेला करार हा रक्ताद्वारे आहे. स्वतःचे जीवन समर्पित करून त्याने आपल्याला त्याच्या प्रेमाच्या करारात बांधलेला आहे. काल्वरीच्या त्या टेकडीवर त्या कराराची पूर्णता झालेली आहे. त्या करारामध्ये प्रेम, समेट आणि शांती आहे, क्षमा आहे. अटी नाहीत, शर्ती नाहीत, मर्यादा नाही. ते हृदयाचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त त्याचं शरीर आणि रक्त आपल्याला देतो. एक अतूट असं नातं आपलं परमेश्वराबरोबर आहे. प्रेमाचं नातं आपलं परमेश्वराबरोबर आहे. ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटिमेट रिलेशनशिप, which is expressed in love, in sacrifice, in humility, in peace, in joy, reconciliation. That is the intimate relationship God is calling us to build. एक जवळचं आणि प्रेमाचं नातं तयार करण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. जवळच्या आणि प्रेमाच्या नात्यामध्ये देवाणघेवाण होते, भेटीगाठी होतात. ते जवळचं नातं प्रभू येशू ख्रिस्त आपलं शरीर आणि रक्त देऊन आपल्या भेटीसाठी येत असतो. महान अशी देणगी तो आपल्याला देतो, कारण त्याचा आपलं जिवलग जवळचं प्रेमाचं नातं आहे. जिवलग आणि जवळचं प्रेमाचं नातं तो प्रकट करत आहे आपल्या स्वतःचं शरीर आणि रक्त देऊन. त्या प्रेमाचं प्रकटीकरण प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. He expresses that love, that union, that intimacy by giving his life to us. A free gift we don't deserve. एक मुक्तपणे मिळालेली एक भेट आहे. आपण पात्र नाहीत, आपण लायक नाहीत. आपण पात्र नसताना, आपली लायकी नसताना देखील त्याने आपल्याला शरीर आणि रक्त दिलं आहे. त्याचे सातत्याने नेहमी आपण आभार मानले पाहिजेत. We should thank God for all this great gift He has given to us. Unending, without break. Thank and praise Him. जर तो ख्रिस्त आपल्यावर एवढं प्रेम करतो, त्याग करतो आपल्यासाठी, नम्रपणे क्षमा देतो, मग आपण त्याच्यासाठी भुकेलेला आणि तहानलेलो असतो का? आपली भूक आणि तहान कुठे आहे? त्याचा मान सन्मान आपण करतो का? त्याचं आदरातिथ्य आपण करतो का? त्याचा गौरव आपण गातो का? या ऐहिक आणि भौतिक जगामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, पैशासाठी, अधिकारासाठी, मानापानासाठी
आपली भूक आणि तहान कुठे आहे? तो महायाजक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी त्या वेदीवर आपलं प्रेम प्रकट करतो. त्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये, त्या आभाराच्या बलिदानामध्ये, त्या त्यागाच्या बलिदानामध्ये, त्या प्रेमाच्या बलिदानामध्ये. दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आपली भूक कुठे आहे? आपली तहान कुठे आहे? शरीर आणि रक्ताद्वारे तो आपल्याशी एकरूप झालेला आहे. आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत का? त्याच्या शरीर आणि रक्ताद्वारे त्याने आपल्याला एक असं बनवलेलं आहे. आपल्यामध्ये ऐक्य आहे का भेदभाव आहे? आपण आपल्यामध्ये भिंती बांधलेल्या आहेत का? त्या ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाद्वारे आपल्याला एक केलेला आहे. त्याचे आपण आभार मानूया. समेट घडवून आणलेला आहे. सर्व मानस जातीवर तो प्रेम करतो. आपल्या प्रत्येकावर तो प्रेम करतो. त्या ख्रिस्त शरीरामध्ये आपला विश्वास आहे का? त्या मिस्सा बलिदानामध्ये आपला विश्वास आहे का? कोरोना महामारीमुळे मिस्सा बंद आहे. ऑनलाईन कम्प्युटरवरती, मोबाईलवर मिस्सा चालू आहे. तो मिस्सा नाही, फक्त एक तात्पुरता गरज आहे. खरा मिस्सा, खरं बलिदान हे मंदिरात प्रभू येशू ख्रिस्त धर्मगुरूद्वारे अर्पण करत असतो. तिथे ख्रिस्त आहे. तिथे खरी जीवनाची भाकर आहे. मोबाईलवर मिस्सा अटेंड करणं ठीक आहे, परंतु त्याचा अर्थ, त्याचं प्रेम, त्याचं त्याग, ते बलिदान, ते प्रेम आपण विसरून चालणार नाही. कधी कधी मोबाईलवरील मिस्साचा अपमान आपण करतो. वेळेप्रमाणे मागे पुढे करतो. प्रसंगाप्रमाणे, व्यक्तीप्रमाणे आपण बदल करत असतो. झोपून ऐकतो कधी तो मिस्सा, किचन मध्ये ऐकतो मिस्सा, टीव्ही चालू करून तो मिस्सा ऐकत असतो. खरंच आपण त्या मिस्साचा आदर आणि सन्मान करतो का मोबाईलवर? विचार करूया, आत्मपरीक्षण करूया. तो ख्रिस्त आपली तहान आणि भूक शमवणारा आहे. त्याचे आभार मानूया. त्याने आपल्याला ही संधी दिली, त्याची स्तुती, त्याचा गौरव करण्यासाठी. त्याच्या समक्ष, त्याच्या चरणी थोडा वेळ त्याने दिलेल्या शरीर आणि रक्ताचे आभार मानण्यासाठी. आपला विश्वास आहे ना पवित्र मिस्सावर? पवित्र मिस्सा म्हणजे आपण सर्व सण कृतीशील सहभाग घेतला पाहिजे. आपण तिकडे फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालत नाही. त्या मिस्सामध्ये प्रार्थना आहेत, त्या मिस्सामध्ये उत्तर आहेत, त्या मिस्सामध्ये गायन आहेत. म्हणजे आपला प्रतिसाद असतो तेथे की परमेश्वरा, तुझ्या प्रेमाला आम्ही होकार देतो. हे परमेश्वरा, तुझ्या बलिदानाला आम्ही होकार देतो. तुझ्या बलिदानात आम्ही सहभागी आहोत. तुझ्या प्रेमात आम्ही नम्रपणे सहभाग घेतो. गायन गाऊन आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझे आभार मानतो. ख्रिस्ता खरोखरच त्या भाकरीच्या रूपात
आपल्यासाठी त्या वेदीवर उपस्थित असतो, त्या ख्रिस्ताचे आपण मनापासून आभार मानूया. हे प्रभू श्री ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव गातो. तू स्वतःचा त्याग करून स्वतःचं शरीर आणि रक्त देऊन आम्हाला विकत घेतलेला आहे. तुझ्या या बलिदानाबद्दल आम्ही तुझे आभार मानू शकत नाही. तरी देखील आमचे जे अल्पशा प्रयत्न आहेत त्याचा तू स्वीकार कर. तुझी कृपा आम्हाला दे, तुझी शक्ती आम्हाला दे. आमच्याशी नेहमीच एकरूप राहा. आम्ही तुझ्याबरोबर एकनिष्ठ राहावं म्हणून आम्हाला कृपा दे. आमच्या पापांची क्षमा कर. आम्हामध्ये ऐक्य असू दे, प्रेम असू दे. क्षमा करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे. आम्हाला शांतीचे वरदान दे. आम्हा प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे. या महामारीपासून आमची मुक्तता कर. आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐक. जे आजारी दुःखी कष्टी आहेत त्यांचा सांभाळ कर, त्यांचं सांत्वन कर, त्यांच्या बरोबर राहा. तो ख्रिस्त आपल्या हृदयात, आपल्या घरात, आपल्या कुटुंबात आहे. त्या ख्रिस्ताचे आपण आभार मानूया. तो ख्रिस्त सातत्याने आपल्या बरोबर आहे. जरी पवित्र मिसाला आपण येऊ शकलो नाही तरी देखील तो आपल्या बरोबर आहे. गायीच्या गवानी जन्म घेऊन तो नम्र झाला, मनुष्य झाला. व्यभिचारी स्त्रीला क्षमा करून त्याने तिला जीवनाचा धडा दिला, नवजीवन दिलं. विधवेच्या एकुलत्या एका मुलाला मरणातून उठून त्याने नवजीवन दिलं. 5,000 भाविकांना, भुकेल्यांना त्याने जेवण घातलं. क्रूसावर मरून त्याने समेट घडवून आणला. शिष्याचे पाय धुवून त्याने आपल्याला सेवेचा आदर्श दिला. हे ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तू आमच्या हृदयात, आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या समाजात, आमच्या देशात आणि सर्व जगात राहा. सर्वांना चांगलं आरोग्य, सुख शांती दे. आपण सर्वजण प्रभू श्री ख्रिस्ताच्या शरीराची प्रार्थना एकत्र घेऊया. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाळण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तमेश्वर माझ्या ऐकून माझे ऐकून घे. तुझ्या गायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा होऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे. अशी आज्ञा कर. संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. सर्वजण घुटणी टेकूया. त्या भाकरवासी ख्रिस्ताला नमन करूया, त्याचे आभार मानूया आणि नतमस्तक होऊन
त्या ख्रिस्ताकडे आशीर्वादाची याचना करूया. स्वर्गातील भाकर तो त्यांना देले. ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरणांच्या मासाडे स्मरण ठेवले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त आमच्या पवित्र रस्त्याचा आदर करावा. म्हणून आम्हाला तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा से आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतो. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो, वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मर्या थोर देव माता धन्य असो, अतिपवित्र मर्या थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो.
angel of the Lord declared to Mary, And she was conceived by the power of the Holy Spirit. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed thou amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Behold the handmaid of the Lord. Be done to me according to thy word. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed thou amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. And the Word was made flesh and And dwelt dwelt amongst amongst us. us. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed thou amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Pray for us, O Holy Mother of God, That we we be may be made worthy worthy of the promises of Christ. Let us pray. Pour forth, beseech thee, O Lord, thy grace into our hearts, that we, to whom the incarnation of Christ the Son was made known by the message of an angel, may by his passion and cross be brought to the glory of his resurrection, through the same Christ our Lord. Amen. May the divine assistance always remain with us. Amen. And may the souls of the faithful departed through the mercy of God rest in peace. Amen.